आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज।
गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने आता पुल्या सायास तुका म्हणे आता पुल्या सायास आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उड्या फुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठाला जगन्नीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोनी विशेष अत्यादरू शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या बाटा मज दाबाव्या सुबटा वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा अनेक मी देवा काही नेने गायनाचे उडे फुले छंदे मनाच्या आनंदे आवडीने जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा गोड असा आपल्या सर्वांच्या परिचयामध्ये असणारा हा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय अतिशय एक महत्वाचा सिद्धांत अतिशय परमार्थामधली जीवनामधली एक सिक्रेट गोष्ट रहस्य राज गूढ जे आजपर्यंत सगळ्या ऋषी मुनी जपी तपी योगी लोकांनी आजपर्यंत जगाच्या समोर कधी उघडी केलीच नाही. लपवताना त्यांना ती माहित होती पण दुसऱ्याला माहित होऊ दिली नाही. अशी जी परमार्थातली सगळ्यात मोठी सेलकी गोष्ट ही गोष्ट की आज जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या समोर देवाचं निमित्त करून जगासाठी उघड केली आहे. ती कोणती गोष्ट आहे काय एवढं आजपर्यंत हे लपवलं का कुणी लपवलं का लपवलं लोकांना माहित का होऊ दिलं नाही या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला या अभंगामध्ये शोधायचे.
असो, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर यांचा प्रत्यक्ष भगवंताशी झालेला संवाद आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, हा संवाद आहे. आलं लक्षामध्ये? देव आणि तुकोबर यांची चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये संवाद कोणाचा होतो, कोणाशी होतो आणि त्या संवादामधून काय जन्माला येतं, अतिशय गांभीर्याचा विषय. हे पण लक्षात ठेवा. विविध प्रश्न आहेत, विविध पैलू आहेत या अभंगाला. बरोबर वेळेमध्ये सांगतो, फक्त कोणी झोपू नका. अतिशय महत्वाचं सांगतो, वेळेच्या आत सांगतो, पण खूप फायद्याचं सांगतो. थोडस झोप टाळा आणि लक्ष देऊन सर्वांगाचं काम करून एवढं चिंतन ऐका. विडाला पुण्य पावन भूमी, साधू संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुनिताने पावन झालेली ही पुण्यभूमी म्हणजे काशीदवाडी. वैकुंठवासी, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी श्री संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, एकनाथ महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामकृष्ण महाराज, वरपगावकर, चाकरवाडीकर दादा आदी साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वार्षिक नियमाप्रमाणे आपल्या गावकरी मंडळींचा या पुण्यभूमीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि पवित्र अशा श्रावण मासामध्ये काही गोष्टींमध्ये काळ अत्यंत महत्वाचा असतो. आलं लक्षामध्ये? काळ जर चुकला तर प्रयत्न करून सुद्धा उपयोग होत नाही. प्रयत्न असावेत पण ते योग्य काळामध्ये असावे. योग्य काळ जर नसेल तर तुम्ही केलेले प्रयत्न काहीही कामाचे नाही. फळाला येत नाही, त्याचं फळ मिळत नाही. काळ योग्य असावा आणि काळाबरोबर तुमचे प्रयत्न पण असावे. काळ आणि प्रयत्न याचा संयोग साधला हे लक्षात ठेवा, प्रगती व्हायला काहीच वेळ लागत नाही, फळ मिळायला काहीच वेळ लागत नाही. सगळ्या गोष्टी वेळेच्या आतमध्ये झाले पाहिजे. वेळ जर योग्य नसेल, आणखीन एकदा ऐका, मोठ्या मोठ्यांचे सुद्धा साधनान प्रयत्न वेळेनं बर्बाद केले. विडाला काही गोष्टी काही काळापुरत्या त्याला वरदान असतं, त्या काळाला वरदान असतं फळ देण्याचं. आणि त्या काळामध्ये आपण साधना केली, आपण भक्ती केली की त्याचं फळ हजारो पटीनं जास्त मिळत असतं. तसा श्रावण मास आहे. सगळ्या मासामध्ये, सगळ्या महिन्यामध्ये सगळ्यात पवित्र, सगळ्यात जास्त फळ देणारा, ज्या काळामध्ये सर्व देवी देवता, विशेषतः देवादिदेव भगवान शंकर कैलासामध्ये अतिशय प्रसन्न मुद्रेमध्ये असतात, असा हा 12 महिन्यामधला सगळ्यात पवित्र काळ आहे. कोणता? हे लक्षात ठेवा बरं. या मासाला तुम्ही सामान्य समजू नका. या श्रावण मासामध्ये जोही भक्ती करेल, साधना करेल, त्याला हजारो पटीनं फळ जास्त देण्याची ताकद या श्रावण महिन्यात. आणि हा काळ जर चुकला, कमीत कमी या काळामध्ये पुण्यच करायचं. हे पण लक्षात ठेवा, या काळामध्ये शक्यतो पुण्यच करायचं. नाहीच तुम्हाला करायचं तर कमीत कमी या महिन्यामध्ये पाप करायची घोडचूक करू नका. लक्षात आलं? काहीतरी नियम या श्रावण महिन्यामध्ये पाळा, कुठला तरी पाळा. तुम्ही मांसाहार करत असाल तर एवढा महिना टाळा. तुम्ही मद्यपान करत आहात या महिन्यामध्ये करू नका. खोटं बोलायचं काही काही नाही, व्यसन आहे, एवढा महिना टाळा. काय नुकसान व्हायचंय ते होऊ द्या, पण एवढा महिना तरी वाणीचं तप पाळा.
लक्षात आलंय? कोणी नामस्मरणाचा नियम करा, कोणी दान करण्याचा नियम करा, कोणी मदत करण्याचा करा, कोणाला जे काही करता येईल, पण या महिन्यामध्ये ज्याला जे सत्कर्म करता येईल ते करा. 12 महिन्याचं पुण्य देण्याची ताकद या महिन्यात आहे. विढाला मला वाटतं काल का परवा दिवशी सुरू झाला ना, है ना? त्याच्यामुळे आपण लय लवकर जागे झालो. काही श्रावण झाल्यावर जागे होते. महाराज कितीक राहिलं हो श्रावण? म्हणलं का ते आपल्याला जरा एक नियम करायचा होता. म्हणलं कुठला नियम करायचा होता? नाही ते महाराज रात्री म्हणले ना महिन्याचं तरी काही खाऊ नका. मी म्हणलं श्रावण तर उद्या संपतोय. मग मला आजच्या दिवस पाळलं तर नाही काय महिन्याचं मिळायचं. काय वेळ आहे? हातातले निघून गेलेली वेळ कोणासाठीच थांबत नाही. काळ देव असो नाही तर संत असो नाही तर जीव असो, काळ कोणासाठी थांबत. आणि ज्या त्या गोष्टी ज्या त्या टायमालाच करायच्या. पुन्हा एकदा ऐका, वेळ हातातून निघून गेल्यावर आलेला शहाणपणा काहीच कामाचा नसतो. पिढाला गोष्टी कराच, काही असो करायचीच. वेळ निघून गेला, विषय संपला. एवढेही संत झाले, महापुरुष झाले, म्हातारपणी झालेले नाही हे लक्षात ठेवा. सगळ्याच जीवन बघा. भगवान बाबांना वयाच्या 7व्या वर्षी माळ घातली गीते बाबा. चरित्र वाचा. कितव्या वर्षी? भगवान बाबा वारकरी होण्याचं वय 7वं वर्ष. आपले होते 70व्या वर्षी. कितव्या वर्षी? लटलटी सुटली, बोट थरथर कापत येते. महाराज मला पीठ शिकावं वाटायली. किती बटन दाबशील हे वय? अरे ज्यावेळेस परमार्थ करायचं वय होतं त्यावेळेस तो आमची टिंगल उडवीत होता. खरं सांगू का, तारुण्यात सत्कर्माची चांगल्या कामाची टिंगल उडवतात आणि तारुण्य निघून गेल्यावर शहाणपणा येतो, मग परमार्थाच्या गोष्टी करतात. चूक अलग लक्षामध्ये चूक आहे. ते सगळ्या गोष्टीला जीवनाला योग्य वळण देणारं वय. या वयामध्ये ज्यांच्या ज्यांच्या बुद्धी भरकटली त्यांनी घराला कलंक लावला, कुळाला कलंक लावला, मायबापाला कलंक लावला, सगळेही कलंक लावला. तारुण्यात ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली, ज्या जागृत झाला, त्यांनी कुळाचं नाव उंच केलं. स्वामी विवेकानंद म्हातारपणी झाले का? ज्ञानी सगळे बघा हो, तुम्ही सगळे बघा. कुठलाही महापुरुष बघा. जगद्गुरु तो खूप बरा आहे, 42व्या वर्षी वैकुंठाला गेले. किती लवकर परमार्थ सुरू झालाय बघा. लक्षात घ्या बरं. वेळ आहे जीवनामधली. तरुण पोरांसाठी खास सांगतोय ऐका. तारुण्याची किंमत ओळखा आणि याच तारुण्यात पुरुषार्थ करा, अभ्यास करा, विद्वत्ता प्राप्त करा, धन कमवा, संस्कार कमवा. जी काही कमाई करायची ते 40च्या आतच करा. पुढे नाही. पुढे करायचं म्हणलं तरी होत. लक्षात घ्या बरं. वेळ हातची गेली, विषय संपला. टाइम टू टाइम. बरोबर एक टेलर होता, ऐका बरं, तुमच्यासाठी खास आज कीर्तन तुमच्यासाठी करायचं. आनंद वाटलाय मला, तरुण पोर आज कीर्तन आलाय. नाहीतर काय करावं महाराज,
ज्यांच्यासाठी कीर्तन आहे ती घरी असते तर ज्यांचं सगळं गेलंय ते पुढल्या कडीला त्यांना काय सांगून काय करायचं नाही. टीका नाही, तुम्हाला राग येऊ देऊ नका. वय कीर्तनाची खरी गरज पुरव सत्य सांगा कुणाला आहे? ज्यांचं जीवन घडणार आहे. कळालंय तुम्हाला? सगळे नखरे तरुणपणात करून जे आतागार झाले ते पुढल्या कडीला महाराजाला म्हणजे काय खरे त्याच बरोबर आहे, ते म्हणतात हे खरंच आहे. ज्या ठिकाणी इंद्रिय काम करत नाहीत तिथं परमार्थ तरी कसा घडत हे सांगा. अरे उड्या मारायला लागले आमच्यासारखे तरणी पोरं की ह्या बसलेल्या म्हाताऱ्यांना पण वाटतं आपण बी उड्या मारतो. कशा मारतो? गुडघे गेली. आता काय म्हणतो? आता नाही, आता मज नाही हात पाय डोळा परी झाप, मज नाही हात पाय डोळा परी झाप, झाले वाचा बोले गोबड तारुण्याचा सुगंध संपला, उपयोग नाही. आता नाही, शहाणे व्हा पण वेळेत व्हा. वेळेच्या आतमध्ये केलेली कामं फळ देतात. वेळ निघून गेली, योग्य काम केलं तरी फळ नाही, फजिती आहे. तुम्हाला मला सांगायचं होतं दृष्टांत टेलरच इथपर्यंत आलता. नीट ऐका. गावात एकच टेलर, दुसरा टेलरच नव्हता. लग्न होत गावात. अचानक लग्न ठरलं. नवरदेवाला शेवती असते का? शेवंती का शेवती? अचानक गेट किन करायचं ठरल्यामुळं शिवायला टाइमच मिळाला नाही. रेडीमेड आणली. त्याचा ड्रेस कसला आणला? डायरेक्ट म्हणजे जाऊ द्या, वेळ नाही, घ्या रेडीमेड. नवरदेवाला शिव घेतली. संध्याकाळी उद्या लग्न होतं ना, आज संध्याकाळी नवरदेवानं म्हणला कसली येते ड्रेस ते बघू म्हणला उद्या ऐन टायमाला. कोठाला नको, मारुतीच्या पारावर 4 माणसं. मग ते बघितलं तर महाराज शर्ट बरोबर आलं पण पॅन्ट ईदभर जास्त झाली. किती झाली? नीट ऐका बरं का. इतके जास्त झाले. मला एवढी पॅन्ट जास्त झाली. त्याने ती पॅन्ट घेतली, टेलर कडे आला. टेलरला मला दादा, टेलर दादा म्हणजे काय, माझं उद्या लग्न आणि हे माझे शेवंतीचा ड्रेस आहे, रेडीमेड आणलाय, थोडासा ईदभर जास्त झालाय. काय करा, सकाळी मी न्यायला येतो, तुम्ही एवढं माझा ईदभर पॅन्ट काय करून ठेवा, कमी करून ठेवा. एवढीच बर का, जास्त करताना बघा लांडी पिंडी होईल.
जेवढे सांगतोय तेवढे बघा एवढीच करायची. टेलर म्हणला हे बघ आता मी जरा दमलेलोय, तू काय कर ते पिशवी मशीनवर ठेव आणि जा, मी करून ठेवतो. काही नाही अडचण. त्याने पिशवी ठेवली, नवरदेव निघून गेला. ह्याला दिवसभर कटाळा आलता महाराज, दिवसभर कटाळा आलता म्हणून हे जरा थकलं तर ते काय झालं, त्याची एक पोरगी होती टेलरची, मोठी होती, लग्नाला आलेली. बाहेरून आली, बाप म्हणला पोरीला तायडे म्हणजे काय हो पप्पा, लय कटाळा आलाय ग, माझा मनकान कंबर बी लय दुखायली, माझं एक काम कर की. म्हणजे काय हो पप्पा, त्या नवरदेवानं पॅन्ट आणून दिली. आता टेलरच्या घरात जवळजवळ सगळ्याला जमत असते ते गुड्या टिपा. तेवढे एक काम कर बरं, मला जरा बसणं व्हाय ना, तेवढी त्या नवरदेवाची पॅन्ट ईदभर काय कर कमी करून ठेव बरं. पोरगी म्हणले पप्पा तुमचे काम तुमचं तुम्ही करी जा बरं, दिवसभर कॉलेज करायचं, अभ्यास करायचा, वन करायचं, पुन्हा येऊन तुमच्या काम मी कशाला, मला नाही, मी माझी शक्य नाही, मी नाही करणार, जावा तिकडं. पोरगी महाराज तन करीत मध्ये गेली. याला वाईट वाटलं, जाऊ द्या म्हणला, नाही केली नाही करू दे. 10 मिनिटानं वाघ आला, पोरगा हो टन 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 करीत आला. बाप म्हणला दादा काय हो, ते माझं एक काम कर. काय हो पप्पा, तेवढे मला कटाळा आलाय, तेवढे त्या नवरदेवानं पॅन्ट आणून दिली, तेवढी काय कर ईदभर पॅन्ट त्याची कमी करून टीप मारून ठेव बरं, तिथं आता मला पडू दे. काय कामाला आहे म्हणला पप्पा तुमची, काही काम मला सांगतात म्हणला, तुमची कामं असली कामं मी करत असतो का म्हणला, माझ्या मागं काय कमी लोड आहे का म्हणला. ते बी म्हणला माझ्याच्यानं होत नाही. ते बी गेलं मध्ये, पडलं जाऊन मोबाईल बघून. आता काय करावा, जेवण हे झाली, शेवट आता हक्काचा माणूस ह्याच्या कोण राहिलं काम सांगायला. तेवढं लय हक्क दुसऱ्या नाही प्रश्नाची उत्तर आहे. बायको राहिली महाराज. मग ते सगळे जेवण हे झाल्यावर बायको म्हणला होय का, लेकरं तर लेकरच आहेत, लेकराने माझं काम ऐकलं नाही. अगं त्या नवरदेवाची उद्या पंचायत होईल, तू तरी तेवढी ईदभर पॅन्ट त्याची कमी करून ठेव. अहो म्हणले मला अनेक सगळं आवरायचं, भांडी घासायची, चुलपोतारा करायचा, सगळं करून मला 12 वाजता झोपायला. तुमची काम तुमची तुम्हाला करता येत नाही, लाज वाटत नाही का महाराज. ती बी तसलीच होती. म्हणला जाऊ द्या काय, झोपली सगळी. 11 वाजल्या. 11 वाजता पोरीच्या डोक्यात आलं, माय किती पप्पा माझ्यासाठी मरमर करते, मला म्हणते की अनेक 4 वर्ष मी लोकांचे कपडे शिवीन, पण माझी ताई मी नोकरदाराला लागते. इतकं माझ्या पप्पा माझ्यासाठी मेहनत करते, आणि पप्पाने मला एक काम एवढंसं सांगितलं माय, आणि मी पप्पा नाही म्हणले, मला लय वाईट वाटायले. 11 वाजता पोरगी उठली, पोरीनं मिशन वरली ईदभर पॅन्ट कापून टीप मारून पिशवी ठेवली. करते माय म्हणले पप्पाचं काम हलकं. आणि त्यानं ठेवल्यावर 11:30 वाजता दादाला बी परिचिती झाली. वाघानं ते रील मध्ये बापाचा व्हिडिओ बघितला, बापाच्या प्रेमाचा, त्याच्या बी मनातूनच वळलं. म्हणला बाप बापच असतो, आपल्या बापानं आपल्याला एक काम सांगितलं, आपण बापाला नाही म्हणलो, आपण लय वाईट आहे बा, जाऊ द्या चुकलं आपल्याकडून, बापाचं काम आपण करायलाच पाहिजे. 11:30 वाजता त्यानं ईदभर कमी केली. ठेवली पिशवीत घालून तिथं ठेवली. सगळं झाल्यावर बायको म्हणली माय किती नवरा मरमर घरासाठी मरतो ना, कंटाळा आला असं माणसाला म्हणून म्हणले मला तेवढी ताप नाही सांगायला, मी डायरेक्ट नाही म्हणले रे माय, कोण रे माय म्हणजे मी बी नग माय दमले असते ना, नका का लेकर करीना, पण मला काय व्हायचंय. 12 वाजता 3 ईदभर कमी.
हे पाट रोजच्या नियमानं 6 वाजता टेलर उठला, पिशवी बघितली, म्हणला जाऊ दे आता कोणीच नाही केली, पण म्हणला आपल्याला तर करावं लागलं. मग 6 वाजता त्यानं ईदभर कमी केली. 9 वाजता नवरदेव ड्रेस न्यायला आलो. ओ टेलर, अरे काय बाबा माझी पॅन्ट झाली का? झाली बाबा, कोणीच नाही, मला 6 वाजता उठून करावं लागली. नेमके का टेबलवर ठेवली, त्या मशीनवर ठेवली, घेऊन जा. बरोबर केली का? काही अडचण नाही बाबा, तू सांगितलीस तेवढीच केली. महाराज मग ते नवरदेव ते पॅन्ट घेऊन गेलं मारुतीच्या पारावर. 100-200 माणसं कारवाल्या बाजूनं, इकडचे करवले तिकडचे करवले, चढवा शिवते म्हणले, ह्यानं जुनी पॅन्ट काढली तुम्हाला सांगतो आणि नवी घातली, वळी काही वरी आली कशाचं काय तुम्हाला सांगतो, सगळी फजिती. कारवाल्या म्हणतात माय दाजी बरमुडा आणली का काय? त्या फजितीला काय आणते सगळे हसू हसू. त्याची तेलची भांडणं ते भांडणं होत नाही तर भरणं देऊ हो वगैरे काही हो, इज्जत गेली तर राहिली, फजिती झाली का नाही, दृष्टांत संपला माझा. आता हे सगळं कशामुळे झालं नाहीच कळालं तुम्हाला. टायमिंग नाही. तुमचं तुम्ही घरी जा बरं, माझं मी बोलू नये. मग सांगू कशाला तुम्हाला, एवढं कळालं नाही. आणि एवढं झालंय ह्याच्यामुळं काम सगळ्यांनी केली पण वेळ निघून गेली. कशासाठी? त्यांनी पोरानं बी काम केलं बापाचं, पोरीनं बी काम केलं बापाचं, बायकोनं बी केलं आणि ह्यानं बी केलं, पण केलं कधी? वेळ निघून गेल्यावर केलेला शहाणपणा माणसाला तोट्यात नेत असतो. वेळेत मिळाला, सद्गुरू मिळावा योग्य वेळेत मिळावा, ज्ञान मिळावं योग्य वेळेतच मिळावं. अरे ज्ञानही काही ना मिळतं, वेळ निघून गेली. आता काय करतो त्या ज्ञानाचं? मजा नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शिगुड, श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड. आता काय करतो त्या धनाचं? आता काय करतो त्या ज्ञानाचं? आणि आता काय करतो त्या मानाचं? धन मिळावं तारुण्यामध्ये, ज्ञान मिळावं तारुण्यामध्ये, मान मिळावा तारुण्यामध्ये, या सगळ्या गोष्टी मिळण्याचं योग्य वेळ तारुण्य. हे निघून गेल्यावर जेवढं मिळेल तेवढं जिवंतपणी संधी पण मिळाली, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि सार्थक झालं हे लक्षात घ्या. म्हणून संत, सद्गुरु आणि देव आणि परमार्थ हे सगळं योग्य वेळेमध्ये घडलं. ज्याला घडलं काळ सार्थक केला त्याने,
नाट्यानं सार्थक काळ करावा लागतो, वेळ सार्थ करावी लागते आणि त्या वेळेचा सदुपयोग करावा. पुन्हा एकदा ऐका, संसारातला आनंद असो नाही तर परमार्थातला आनंद असो, सुख दोन्हीकडचं असो, संसारातलंही सुख उपभोगायचं असेल तर त्याला तारुण्याच वेळ तारुण्याची, आणि परमार्थातलंही सुख भोगायचं असेल तर त्यालाही वेळ तारुण्याचीच. दोन्हीकडली सुख ज्याला भोगायचं का त्यांच्यासाठी खरी वेळ कोणती, हे पक्काच लक्षात ठेवा. म्हातारपणी सुंदर बायको भेटली काय उपयोग, बोला. चुकीचं नाही माझं, नीट ऐका. त्याला मिळाली पण आता करतो काय, म्हातारा झालास. म्हणून मी तुम्हाला पाठीमागच्या कीर्तनामध्ये एक प्रमाण दिलं होतं, आठवतंय का नाही बघा. काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, वांजेसी डोळे पैसे. म्हातारपणी सुंदर तरुण बायको भेटून उपयोग नाही. तसा लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा आहेत त्या योग्य वेळेमध्ये मिळाव्यात म्हणजे त्याचा उपभोग करता येतो, त्याचं सुख उपभोगता येतं, अन्यथा काही उपयोगाचं. मग परमार्थामध्ये जे सुख आहे, संतांकडे जे सुख आहे, ते सुख ज्याला तारुण्यामध्ये प्राप्त होत त्याची अवस्था दुसऱ्या चरणात आहे. आणि कमी देवा गाण्याचा खरा आनंद तारुण्यात. हे आवाज करकरीत कडकडीत चित्वर न्यायचा तिथवर जातो. तर आहे का नाही दादा, तुम्ही आता उगा राग आणू नका, नाही तर म्हणता माझ्यावरच बोलायला लागले. तुम्ही सेवा भरपूर केली तारुण्यापासून, पण उगा सांगतो महाराज, ए गाण्याचा आनंद, गोड आवाज कोण्या वयात कुठवरही उंच न्यायचं म्हणलं तरी नेण्याची ताकद तारुण्य. म्हातारपणा वरडा गेले कुणी कुणी हवा निघत लिकीज असते. कोणा विषय लक्षात येते. कंठ सुरेल गोड, गाण्याचा आनंद तारुण्य. वळवावा तसा आवाज वळत, पिळवावा तसा आवाज पिळतो. जशा जागा काढावे वाटतात तशा जागा काढल्या जातात. कोणत्या वयात, तारुण्य. हे सगळंच वाजवणं, गाणं, काही असं. कीर्तनकार खरं सांगा बरं, कोण्या वयात शोभतो? त्यांचं बरोबर. कीर्तनकार म्हातारपणात त्याला काय असतो, मान असतो, पण मान हलायलेली असते. मान हलायल्यावर मान येतो. बरोबर आहे का महाराज? नाचो कीर्तनाचे रंग,
नाचू कीर्तनाचे रंगी. हा आनंद आहे परमार्थामधला. बघा आता तुम्ही मागे माऊली 16 सगळ्या मोबाईलवर बघितलं का नाही? सगळ्यांनी बघितलं. चांगल्या समूह आवरत नाही ना नाचायला माऊली 16. काय फुगड्या, काय पाऊल, काय आनंद, काय मजा आहे मला. हे सगळा आनंद कधी मिळतो बरोबर? हे कीर्तनाचा विषयच आहे याचा. वेळ तारुण्य पुन्हा नाही. मग आता मला सांगा, हे तारुण्यामध्ये आनंद मिळतो, मग तारुण्यामध्ये ही तरुण पोरं हा परमार्थाचा आनंद का घेत नाही बरोबर? कारण काय? तुम्हाला कोण नाचू नका म्हणले? वेळ येऊ दे, तुमच्या तारुण्य मस्ती आहे, कंटाळा नाही, रक्त सळसळतंय, सगळ्या गोष्टी, तरी तुम्ही नाचत नाहीत, फुगडी खेळत नाहीत, आनंद घेत नाहीत, पाऊल खेळत नाहीत, काहीच करत नाहीत. त्याला पहिलं कारण आहे लाज. कुठलं कारण आहे? 4 सांगितले, त्यातलं पहिलं सांगायचं लाज, भय, शंका आणि मान. या 4चं विश्लेषण चाललंय. हे सगळं काही कडे आहे. परमार्थाला अनुकूल आहे, घरातले अडवत नाही, तरुणपणा आहे, बंधन कुठलं नाही, तरी सुद्धा तुम्ही परमार्थातलं सुख भोगत नाही. याला पहिलं कारण आहे काय? आडवी येते. मग स्त्री असो, पुरुष असो, पोर असो नाही तर पोरी असो, सगळ्यात पहिली गोष्ट आडवी येते बघा परमार्थामध्ये माणसाला, लाज. सगळं करावं वाटतंय कधी कधी. हे सगळं बघितल्यावर नेमकं घोटाळा कुठं होतो? लाज वाटते ना. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आपल्या धर्मातल्या लोकांना, आपल्या धर्मातल्या तरुणांना, आपल्या धर्मातल्या तरुण पोरींना आपण धर्माचे झेंडे वागवतो, धर्माचे गमजे गळ्यात घालतो, धर्मासाठी रक्तपात करतो, पण धर्माचा आचरण आणि अनुष्ठान करायला आम्हाला काय वाटते? हे लक्षात ठेवा. आपल्या संतांचा, आपल्या भगवान बाबांचा, ज्ञानोबा तुकोबारायांचा आपल्याला अंतःकरणापासून तरुणांना अभिमान वाटला पाहिजे. लाज वाटली पाहिजे का? अरे अभिमान वाटला पाहिजे. आपल्या वाडवडिलांच्या परंपरेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे. पण घोटाळा असं होतोय महाराज, आपला बाप वारकरी असला तर तरुण पोरगा अभिमानानं सांगत नाही माझे वडील वारकरी आहेत पंढरीचे, असं अभिमानानं सांगत नाही पोरगा. पोराला काय वाटते? वाटते का नाही? खरं बघा. बाप वारकरी असलेला सांगायची लाज वाटते, पण बाप पेनारा असला तर पोरगा सांगतो पप्पानी थोडी ड्रिंक केली असं. त्याचा अभिमान वाटतो तुम्हाला? काय कमाल आहे तुमची. आई भजनाला गेली, आई कीर्तनाला गेली, आई पोतीला गेली हे सांगायची लाज वाटते, पण आई ब्युटी पार्लरला गेली हे सांगायचा अभिमान वाटतो. खरंय का खोटं बोल? मग कशाची लाज वाटावी, कशाचा अभिमान वाटावा? घोटाळा इथे झालाय सगळा. सांगा काही गोष्टी अभिमानानं. हो, माझ्या घरामध्ये वारकऱ्याची परंपरा आहे. माझे आजोबा वारकरी होते, माझे वडील सुद्धा आहेत आणि त्यांची वारी. भले माझा व्यवसाय, बिझनेस, नोकरी सगळं मी सांभाळतो, पण माझ्या वडिलांची आषाढी कार्तिकीची वारी मी कंटिन्यू चालवतो असा अभिमान. नुसता 16 आला माऊलीचा वारी आली की यांची स्टेटस आहे वारी. आता तर ते आईवर फोटो निघले तर इकडं पांडुरंग, इकडं झेंडा आणि ह्याची टोपी.
ज्याला कवाच कशातलं माहित नाही त्याचं स्टेटस आहे जगात भारी पंढरीची वारी. स्टेटस चालेल लाज नाही वाटत. आणि आपल्या घरातला मंडळ आहे का तुम्हाला पोरग जर परमार्थात यायला भजनाला यायला कीर्तनाला यायला याची भीती वाटायची काय गरज? एखादं लिकरूच इकडे नादी लागलं का नको माय तिकडं जाऊ नको बाबा बाबा तिकडं जाऊ काय बा काय प्रॉब्लेम व्हायला जाणार यांना भीती वाटते माय नसलेलं बैकल तर तसंच बैकल साधू त्याची भीती वाटावं तुम्हाला. अरे पिऊन तुम्हाला मारणार निघण्यापेक्षा तुमची दिवाळ काढणार निघण्यापेक्षा एखादं जर गळ्यात माळ घालून जर ते परमार्थ करायला लागलं तर अरे तुमच्या 96 पुळ्याचा उद्धार करून याचा लाज वाटावी सांगायची लाज वाटावी. माझं पोरग खातंय बाई हे सांगायची लाज वाटावी. माझं पोरग मूर्खासारखं वागतंय बाई हे सांगायची लाज वाटावी. पण माझं पोरग परमार्थ करते याची तुम्हाला लाज वाटावी सांगायची. माय बापांना एका घरी मुक्कामाला गेलो संध्याकाळच गाडी खराब झाली चालू होईना मुक्काम पडला. मुक्काम पडल्यावर सगळी माणसं जिकडं तिकडं ना मला जागा दिली म्हाताऱ्याच्या रूम म्हातारा असतं का जरा म्हाताऱ्याच्या रूम त्याच्या शेजारी माझी बाज टाकली. मग तिथं बाज टाकल्यावर आता कीर्तन सपायला 12 वाजलेल्या झोपाय 12:30 वाजले. मला खूप झोप आली. मी झोपीला आलो आणि म्हातार जागू झालं. त्याच्या आधीच झाली एक झोप. शेजारी झोपल्या बरोबर म्हातारा उठून बसला. महाराज आहेत काय की म्हणलं हो कवाशी आता मी म्हणलं कीर्तनाच्या आधी चालतो कीर्तन होत का काय सांगू सांग हो बरं 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 कीर्तने आहे सोय कीर्तन्या बरं बरं मग रोज कीर्तनच करीत हिंडतोस का? नाही म्हणलं हो. घरी काही जमीन फिमीन काही हाय का? नाही म्हणलं हाय ना. किती काय? म्हणलं हाय 7-8-10 एकर आहे. मग पडकच असं. म्हणलं का? आता तू रोज असा हिंडतोस म्हणल्यावरती मला नाही आहेत ना घरी माणसं आहेत ना भाऊ आहेत वडील आहेत सगळे आहेत. बरोबर बरोबर 4 पोर आहेत महाराज मला. मी विचारलं नाही मी विचारलं नाही पण हे सांसारिक माणसं इतकी विचित्र असत. सुरू केलं 4 पोर आहेत 4 चांगलं आहे आणि सगळं देवानं चांगलं केलं आपलं. एक थोडी समसम आहे नाही तर बाकी सगळ्याच चांगलं आहे. तुम्हाला सांगतो ग पोरांनी मनासारखा परपंच केला बघा. म्हणलं कस कस काय पोराला काय करतो पोरल्याचं लय दांडगा खेळ आहे. पोरल्यानं तर सगळं घर माणसात बसविलं नाही तर काय खरं होतं आमचं भलतं दुकान चालत आहे महाराज त्याच हो भलत तुमचा आशीर्वाद आहे बघा काही म्हणा. मला दुकान कशाचे दारूच आशीर्वाद माझा नाही त्याच्या पटक्यानच त्याला फाशी देऊ. तुमच्या आशीर्वादानं दुकान लय चालू. दुकान कशाच आहे तो दारूच. वा चांगला धंदा आहे हो. ते बी करीत कवा बावा ते तसल्या पुढे बी की सगळ्यात उग त्याचा जम लय बसलाय उग नंबर 2 नंबरच 2 नंबरच बरं या
वापरल्यापेक्षा, पण हाय त्याचा बी चांगला चालतोय धंदा. मी म्हणलं काय करतो करायला, काय नाही ते गावातल्या जनावर फिनवर इथं आपली घेत तिकडं खटकाला गेली. कस काय धंदा म्हणजे गावातल्या गावात घेतो तिकडून येऊन काय नाही महाराज तुमचा आशीर्वाद आहे. म्हणलं नको माझा इथं आशीर्वाद घेऊ. छान आहे. म्हणलं तिसरं काही करीत नाही पण सगळेली सांभाळतं आयतं खाऊ घाल. त्याला कोणी काय म्हणत नाही. मी बी आजपर्यंत तगलोय नाही तर माझं वय कमी काय महाराज, 100च्या पुढे गेलोय ना मी. उग तुम्हाला मी असा दिसतोय उग खाण्यापिण्यात सांभाळले तिसऱ्या पोरानं, नाही तर माझं तरी मागच हरळ उगवली असते. मी तगलोय म्हणजे मधव पोरग 2-3 दिवसाला ससा आणत येत धरून चांगलं शिजवित आहे चावत आहे नाही तर म्हणून तगलोय. किती दिवस तागायचं. त्याच्यामुळे हा बघा देवाचा साधू संताचा आणि तुमचा आशीर्वाद आहे बघा, काही कमी नाही बघा, सगळं चांगलंय. फक्त थोडं जरा जीवाला समसम. मी म्हणलं चौथं त्यानं तर घाण केली हो, त्यानं तर लय घाण केली. आता काय सांगावा, त्याच्यामुळे तर रात्र दिवस झोप येत नाही, नाही तर चेरी कोपरं बरोबर झालं असतं. लाज वाटत सांगायची. आता का आपण म्हणलं लाज वाटत आहे, पण करतय का काय करतय तुमच्यावरच बोंबलं थिटत माळ घातली. लक्षात आले का नाही. किती दुर्दैव आहे, पहिल्या तिन्हीची लाज वाटायची ती त्याचा अभिमान म्हणून सांगतोय, आणि खरा अभिमान चौथ्याचा धराय पाहिजे ते सांगायची लाज वाटते. ते आपले दुर्दैव. अभिमान कोणाचा धरला पाहिजे, चौथ्याचा धरला पाहिजे. महिला मंडळ आला का पाऊस. बरोबर, अभिमान धरा. कुळामध्ये घरामध्ये आपल्या वंशामध्ये एखादा हरिभक्त निघाला, अभिमान धरा त्याचा, अभिमानानं सांगा. लाज कशी वाटते तुम्हाला. खरा धर्माचा आणि खरा संप्रदायाचा रास इथे झाला, आपल्याच परंपरेचा आपल्याला लाज वाटायला लागला. कशी लाज वाटायला तुम्हाला, मग कसा आनंद मिळेल. मग या परमार्थाचा आनंद न मिळण्याचा पहिलं कारण आहे लाज. बरोबर पोराव नाही काय का. तुम्हाला जर इथं आल्यावर कुणी जर म्हणलं पोराव एवढ्या चटाईच्या घड्या घालणार का नाही तुम्ही बोला. त्याच्या आधी घातल्यात का. त्याच्या आधी ना आता कीर्तन ठोकलंय म्हणून हो. त्याच्या आधी घातलंय. चटाई उचलिणार नाही. कणिक आण म्हणलं तर कणिक आणणार नाही. काही खडी साखर आण म्हणलं खडी साखर. त्या फलाण्याच्या घरी येऊन कणिक आण तिथं कुत्रा असलो तर, आणि मग मी त्याला ते मला चावलं तर, मग इथंच मर. इतक्या भानगडी सांगते महाराज, काय सांगू तुम्हाला. नाही बरं ठीक आहे बुवा, पोरायचं ठीक आहे. पोरायले भीती वाटावं आपल्या घरच्यांना बघून आपलं इज्जत आहे. बरं पोरायचं ठीक आहे, म्हाताऱ्याने काय प्रॉब्लेम आहे. त्यांच्या गर्लफ्रेंड आहेत का लाजायला. मला पोराय सोडा, म्हाताऱ्याला सुद्धा काय वाटतं.
वाटत्यात नाही काय म्हणता तुम्ही वाटत्यात ना हा दादा येण्याचं वजन किती किती असं 4-5 फूट याच्यावर बरोबर आहे असं किती किलोचं आहे महाराज 2 किलोचं नाही बघा 2 100 म्हातारी 50 म्हातारी पारावर बसून साऱ्या गावाचं कुची केलं दिवसभर ह्याचा कुटाणा त्याचा कुटाणा त्याचा कुटाणा सगळ्या गावाचे कुटाणे करते. काय नाही होत. काय लिटर संपलं त्या दिवसांची हे कवर चालू बाकी काही करतात पण एखाद्या म्हातारीला जमलं का सप्ताह उभं राहिलं महाराज काय का माझ्याकडे बघा इना घेण्या वाचून सत्य बंद पडले गावात 7 दिवस पहाऱ्याला इमानदारीनं सांगा आज 90% गावामध्ये इना घ्यायला रोजाची माणसं खोट आहे बाप्पा. गावात इना घ्यायना कुणी 7-8 माणसं बाहेरची काकड्याला माणसं रोजानं कीर्तनाला माणसं खरंय का नाही बरं ठीक आहे बा बरोबर तुम्ही माझ्याकडे बघा सगळे ठीक आहे बा काकड्याला माणसं बाहेरची हरिपाठाला बाहेरची कीर्तनाला बाहेरची भाऊ येणार घ्यायला काय प्रॉब्लेम आहे गावातल्या लोकांना यावं का नाही पोराने नाही घेऊ द्या पोराला इलाज वाटू द्या म्हाताऱ्याला काय प्रॉब्लेम आहे म्हाताऱ्याला जमलं का नाही दादा घेतात का 1 तास भर येणार गेला काय देवाचं काय न ग वाटतं का मला डॉक्टर म्हणलाय वज उचलू माय मरू खरंय का वजामुळे किती किलो आहे मी आधीच विचारलं किती किलो आहे अरे 2 किलो वजन अटक येतोय मला डॉक्टर म्हणला वज उचलू नको असं म्हणतं घरी जात आणि 20 किलोचं नातरून बोकांड घेऊन येतो आणि सगळ्यांनी सांगत महादेव्याचा 4 नंबरचा महादेव्याचा 20 किलोचे गप द्यायची गप द्या हे असं घेऊन मग खरं सांगा की र इना जड का ते पोरग जड मग ते तर नाही ह्याला अटॅक येत जडाचा विषयच नव्हता काय वाटली खरं कारण हे वजाचा विषय नव्हता खरं कारण आहे लाज वाटते लाज म्हणून लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्याला आपल्या धर्माची संप्रदायाची वाडवडिलांच्या परंपरेची आपल्या संस्कृतीची तुम्हाला लाज वाटत असेल तर आपला नाश व्हायला जास्त पिढ्या जायची गरज नाही आणखी कुणीतरी परदेशी येऊन आपल्या बोकांडी बसणार आहे ते लक्षात ठेवा आपण आरडतो मोगल आले आदिलशाही आली निजामशाही आली आमचे मंदिर उद्ध्वस्त केले आमच्या धर्मावर आक्रमण केलं आम्हाला गुलाम केलं फलानं केलं का केलं आपल्याला आपल्या संस्कृतीचा परंपरेचा धर्माचा देशाचा अभिमान राहिला नाही आम्हाला आमच्या संस्कृतीची लाज वाटायला लागली म्हणून बाकीचे लोक आपल्यावर आक्रमण करायला लागले त्याला कारणीभूत आपण हे शिकावं लागेल आपल्याला कवर गप्पा ऐकायच्या एक होता राजा आणि एक होती राणी ह्या कीर्तनाची गरज आहे तुम्हाला अभिमान बाळगा आणि हा अभिमान जोपर्यंत तुमच्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत नव्या समाजाची नवी क्रांती होणं शक्य नाही
भगवान बाबांनी जर याची लाज वाटली असती तर भगवान बाबांनी एवढी क्रांती केली असती का? सांगा ना. त्याच्यामुळे गाय नाचे उडे आपोलिया छंदे, याच्यात गाऊन नाचून उड्या मारून जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, एन्जॉय करायचा असेल तर पहिली गोष्ट बाजूला ठेवा, लाज. नंबर 2 भीती. बऱ्याच लोकांना काय वाटते याची भीती वाटते का नाही? भीती वाटायसाठी काय आहे इथं? अरे महिला मंडळ, महाराजाचा रुबाब बघितल्या बरोबर तुम्हाला वाटलं पाहिजे माय आपलं सुद्धा एक पोरग काय करायचंय. तुम्हाला वाटलं पाहिजे आपलं सुद्धा एक पोरग काय करायचंय. बर महाराजांनी बिन भाजण्याने बी तेवढं टाईट राहिलं पाहिजे ना. मग लोकांनी हुरहुरा बघितलं पाहिजे आपल्या थाटाकड. महाराज बी पोरदूर तर गेलेलं घालतो. एवढी गरिबी आली का मला सांगा. अरे महाराज गाडीतून उतरल्या बरोबर लोकांनी बघितला त्याचा थाट की म्हणलं पाहिजे याला म्हणतात महाराज. आपलं सुद्धा एक पोरग महाराज करायचं. एवढं महाराजांना बी दलिंदर राहू नाही ना त्याच्याकडे बघून बायाने म्हणावा माय आपलं हिरे टाकला महाराज न गे त्याची लय दही नाही काय केलं. सगळ्याच गोष्टी भीती भीती नाही, लाज नाही वाटली पाहिजे. देश धर्म संप्रदाय संस्कृतीची तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे. नंबर 3 आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या परंपरेवर, आपल्या संप्रदायावर प्राण गेला शंका घ्यायची नाही. खरंय का खोटं बोल? आपले ज्ञानोबा आहे, आपले तुकोबर आहे, आपले भगवान बाबा, आपले रामकृष्ण महाराज, आपले यांच्यावर तुम्ही शंका घ्यावी? खरं सांगा बरं, पटतंय हे? एक सांगू का, जगात तुम्ही लईच तर्क वितर्क लढविणारे असला तुम्ही कुठं बी शंका घ्या, कुठं बी संशय घ्या, पण कमीत कमी हेच आपला बाप असेल का ही तरी शंका घेऊ नका. कळालंय का नाही? तसं लक्षात ठेवा, हे मायबाप संत कोण आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवंत. जगात कुणावर पण शंका घ्या, पण प्राण गेला तरी मायबापावर कधीही कुठली शंका घेऊ. ही जागा शंका घ्यायची नाही ना महाराज. जगात कुणाला तुम्ही संशय घ्या, कोणावर बी घ्या, पण 2 जागेवर शंका कशी घेता? संत आणि मायबाप. परमार्थ शंका घेण्याची जागा आहे, कधीच तिथे संशय घ्यायचा नाही. त्याच्यामुळे 3री गोष्ट शंका. आणि 4थी गोष्ट आहे का, याच्यामध्ये आनंद न येण्याचं, इकडे न येण्याचं 4थं. पहिली लाज, 2री भीती, 3री संशय म्हणजे शंका, आणि लास्ट कारण आहे मान. सगळा घोटाळा कुठं झालाय? इथं आल्यावर काही जागेवर तुम्ही मान अवश्य मागा, मानासाठी भांडा, पण काही जागेवर मला मान द्यावा अशी अपेक्षा करायची. कोणत्या जागा आहे? जगात तुम्ही कुठेही मानाला भुके जा, पण माझ्या माईनं मला मान द्यावा आणि माझ्या आईनं मला आवं जावं बोलावं, माझ्या बापानं मला आवं जावं बोलावं, असं वाटतंय तुम्हाला? असं आहे काही पाहुणे रावळीत म्हणते महाराज तुम्ही कधी दिसणार. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. अरे हनुमानजी आपलं दैवत आहे, घालत जा, नक्की घालत जा. कुठेही मानाची अपेक्षा ठेवा. आई वडिलाजवळ मानाची अपेक्षा ठेवावी का रे आपण? बोला की तुम्ही, खरं सांगा. मान्य नाही ठेवायची. आई वडिलांनी आम्हाला मान द्यावा अशी अपेक्षा ठेवणं मूर्खपणा आहे. आपण त्यांना मान द्यायचा असतो, त्यांच्याकडून मान आपण मागायचा नसतो. एक आई वडिलाजवळ मानाची अपेक्षा करायची नाही. आणि नंबर 2, संतांच्या गुरुच्या जवळ मला मान दिला नाही याच्यासाठी रुसायचं नाही
आणि मला मान द्यावा याच्यासाठी आग्रही करायचा नाही. परमार्थ कुठही लग्नात मान मागा, भावकीच्या कार्यक्रमात मागा, समाजातल्या राजकारणात मागा, कुठेही मान मागा, त्याच्याबद्दल वादच नाही. फक्त प्राण गेला तरी संप्रदायामध्ये आणि परमार्थाच्या व्यासपीठावर कुणीही मान मागायचा नाही. सगळ्यांना शीत झालाय बघा. सप्ते बंद पडले हो, सप्ते बंद पडले. कशासाठी? पत्रिका आल्यावर म्हणतात पुन्हा काढल्या पत्रिका, पुणे घेतल्या तारका, ठरला काय सांगता तुम्हाला नाही माहिती? आम्हाला कोण विचारतंय? कारभारी झाले का नाही आता दुसरी बघू ना कसा पार पाडते ती. आमची भावकी लहान आहे काय? ये ना म्हणा पठीला तिकडून. तुमचं कुठं सांगायला मी येणार काय जिथं जाऊन तिथं रोज 3 गाव हिंडतोय म्हणजे एवढा येणार पाण्यात राहून माशाशी वैर करायला. तुमच्या गावचं कसं सांगेल? आणि त्याला पट्टी मागाय गे मान मान, ज्याला मान दिला नाही ते इतका गाणा घालतोय. आणि त्याला पट्टी मागाय गेलं दादा जाऊ द्या करायला ते कुणी कमायना. देवाचं व्हायला लागले गावामध्ये, कशाला आडवं घालायचंय? देवात आपली देणगी देणगी पट्टी हो देतो ना, काढा ना मागला गोळ. कशाचा गोळ आहे रे नेमका? कोणाला नाही, तुलाच गोळ कसा दिसायला नाही? तो या आयुष्याचा देवानं गोळ केला तुला. काही नाही, गोळ नाही, घोटाळा नाही, काही नाही. फक्त ह्याला काय दिला नाही? राग देऊ नका, खरंच नाहीये. अरे ग्रामपंचायतीत मान मागा, राजकारणात मागा, तिकडं मागा ना, भाऊकीत मागा, लग्नाने मागा, कार्यक्रमात मागा. इथं इथं नाही. कामारी बटीक सेवेचा सेवक, कामारी बटीक सेवेचा सेवक, इथे मान घेण्याची जागा नाही, मान देण्याची जागा आहे. या धर्म मंडपात आलात का, या 4 गोष्टी बाजूला ठेवून यायच्या. पहिली राग, दुसरी भीती, तिसरी शंका आणि चौथा. एवढ्या 4 गोष्टी जरा बाहेर काढल्या का आपल्या बसल्या महाराज, मग इथला आनंद मिळत असतो, संतांची कृपा होत असते. या 4 गोष्टी जवळ बाळगल्यावर तुम्ही किती काही केलं तरी संतांची कृपा होत. त्याच्यामुळे लाज, भय, शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. आणि एकदा या 4 गोष्टी बाजूला गेल्या ना, गायनाचे गुढे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडी विढोबार भुवाई.
मागाच्या म्हाताऱ्याने एक म्हातारा तसंच मोठं मला गेलं का त्या म्हाताऱ्याने डोकं उठवलं बघा. हा महाराज 4 पोरं आहेत, 4 पोराकडे 4 गाड्या आहेत. हा 4 गाड्या आहेत का 4 चोक 16 गाड्या आहेत. काय देवानं कल्याण केलं, देवानं चांगलं केलं. एक बी पोरग बिना गाडीचं फिरत नाही. ते बघा दारात सगळ्या 16 गाड्या आहेत आपल्या. काय देवाची कृपा. सकाळी म्हणलं मला केरला सोडतात का, आपल्या काय सोडे मग तो स्वाद्यात नाही मग मरकी ग. हे सगळं बाजूला ठेवायचं. हे कसं असतंय, हे आम्हाला मध्ये का घ्यावं लागतं, तुम्ही बोर होऊ दे. आलं लक्षामध्ये. हे म्हणजे कीर्तन नाही. कीर्तनाचा मेन उद्देश काय होता, आपल्या चिंतन. काय होतं, आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा, आपल्या संप्रदायाचा, आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा आपल्याला काय असलं पाहिजे, धरायचा, अभिमान धरायचा. आणि अभिमानानं सांगायचं आम्ही हिंदू आहोत, हे लक्षात ठेवा. आम्ही भारतीय आहोत. आज 15 ऑगस्ट होता, भारतीय स्वातंत्र्य दिन होता. आपण 18 पगड जाती आहोत. भारतामध्ये 18 पगड, हजारो जाती आहेत, हजारो समाज आहेत, पण सगळ्याचा धर्म आणि सगळ्याचा देश. अगोदर आपला अखंड भारत आणि मग आपण सगळं. देश वाचला तर धर्म वाचेल, धर्म राहिला तर आपला असेल. म्हणून अभिमान राखा, अभिमान ठेवा आणि आपलं जतन करा. हे सगळं म्हणून पुन्हा एकदा काशीवाडीकर मंडळींना, ही आपली वार्षिक नाम सप्ताहाची परंपरा तुम्ही वार्षिक नित्य नियमाप्रमाणे तुम्ही जतन करत आहात. हा नियम तुम्ही वर्षानुवर्ष चालवत आहात. सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन हा मोठा उत्सव तुम्ही साजरा करत आहात. जाता जाता या सर्व अभिमानाबद्दल तुमच्या आणि या परंपरेला जतन केल्याबद्दल पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांचं आबालवृद्धांचं कल्याण हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यावर कृपा हो, तुम्ही सगळ्यांना सुख समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, संतती, संपत्ती, सर्वांच्या इच्छा पूर्ण हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व गावकरी मंडळी, माता भगिनी, तरुण, विशेषतः तरुण मंडळी रोज कीर्तनाला येत जा, कीर्तन ऐकत जा. कुठला तरी एखादं वाक्य, एखादा शब्द आपल्या आयुष्याला टर्न देऊ शकतं, हे विसरू नका. त्याच्याबद्दल रोज येत जा, कीर्तन ऐकत जा, परिवर्तन करत जा. सगळ्यांना नतमस्तक होतो. चाल होणार नाही, वाणीला पूर्ण विराम. सगळ्यांनी हात वर करायचे, मोठ्या प्रेमानं भजन करायचं. ज्ञानेश्वर